आपल्या गडावर आलेलो आहोत आणि मार्कंड ऋषींनी या गडावर लिहिला सत्यश्रुती या नावाचा ग्रंथ लिहिला। त्यावेळी देवीनी तो कान देऊन ऐकला होता, त्यामुळे देवीची मूर्ती ही कानी घडलेली आहे। तसेच नवनाथांनी पण तपश्चर्या करून सगळ्या देवी देवतांना प्रसन्न केलेले आहे, त्यामुळे इथे असलेल्या कुंडांना फार महत्त्व आहे। त्याचप्रमाणे शंकराच्या पिंडीवर पण महत्त्व आहे आणि मार्कंड ऋषी येथे तपश्चर्या अवस्थेत आहेत आणि त्याचा उल्लेख ग्रंथामध्ये केलेला आहे, जसं नवनाथ पोथी यामध्ये उल्लेख केलेला आहे। येथे येताना खाली मुळाणे हे गाव आहे आणि नाशिकपासून ते 60 किलोमीटरच्या आसपास आहे आणि वणी हे 40 किलोमीटरच्या आसपास लागतं। इथे जवळ येतानाच तुम्हाला रावळ्या जावळ्या नावाचा किल्ला पण लागेल आणि त्यानंतर धोडप किल्लासुद्धा या ठिकाणी समोरच आहे। तर तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी येऊ शकता। तर अशा प्रकारे आपण ट्रॅकिंग चालू करतो। या बाजूने जर आपण गेलो तर इकडे कळवण साईड आहे, इथून पुढे गेल्यावर कळवण लागतं। या बाजूला वणी पाहू शकता पूर्णपणे धुकं झालेलं आहे। ॲक्च्युली फॉग आहेत पूर्ण। पाणी भरलं या मुली आहेत गावकरी, पाणी भरण्यासाठी मार्कंडेश्वर डोंगरावर चालले। देऊ का काठी? येलच काठी बनव, येलच काठी बनव। पाहू शकता दिसत तर नाहीये, हे सगळे गावातले लोक आहेत, हे पाणी घेण्यासाठी वरती येत आहेत। पहिली तळ्यावर जायचंय आपल्याला, त्यानंतर आपण दर्शनासाठी जाऊया। खाली पार्किंगसाठी सोय आहे, तुम्ही गाडी पार्क करून पण येऊ शकता। पूर्ण सपाटी आहे या ठिकाणी आता आणि एकदम हलकासा असा स्प्रे मारल्यासारखा या ठिकाणी पाऊस येतोय। खूप छान असं वातावरण आहे या ठिकाणी। या दिवसांमध्ये नक्कीच तुम्ही जर कधी कोणाला यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता। हे नाशिकमध्ये वणी येथे मार्कंडेश्वर मंदिर आहे। तर ही आमची मंडळी पूर्णपणे गायब आहे। या ठिकाणी गावातले लोक जे आहे गावकरी आहेत हे या ठिकाणी पाणी भरण्यासाठी रामकुंड आहे, पवित्र रामकुंड, जे 100 काशीला जाऊन आल्यावर जे फळ भेटतं ते इथं एकदाच जरी माणूस आला तरी पाणी आहे। हे गावकरी लोक पाणी घेत आहेत, हे पूजेसाठी किंवा पूजेसाठी वापरतात। हे ऋषीमुनींचंच मंदिर आहे त्या काळातलं, शिवलिंग आहे या ठिकाणी। अशा प्रकारे हे मंदिर आहे। ओम नमः शिवाय। इथे गुफा आहे। इथे आहे मार्कंडेश्वराचं मंदिर। महाराज की जय।
चपला कुठं बाजूला घेऊन टाका. जास्त नाही दिसतच नाही काही. दिसत